तर मित्रांनो आज असा एक स्टॉल घेऊन आलोय ना, तिथे व्हेज आणि नॉनव्हेज ची उत्तम सोय ते आहे. लोकेट दादरला आहे मित्रांनो. दादरवरून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही चालत येऊ शकता आणि प्लाझा सिनेमा आहे ना त्याच्याच अपोजिटला आहे. आणि जर तुम्ही आलात ना मित्रांनो, तुम्हाला इथं मच्छी फ्राय, चिकन, जर व्हेज काय असेल तर व्हेज तुम्हाला भेटू शकतो. फक्त सोमवार इथे बंद राहणार आहे मित्रांनो. आणि त्या काकी आहे, त्यांच्या हाताची खूप चांगली चव आहे. 5 वर्षापासून ते इथं म्हणजे स्टॉल लावतात त्यांचा. मित्रांनो तुम्हाला आपल्या कोकणी जेवणाचं उचलायचं आहे ना, तर नक्की या स्टॉलला भेट द्या. कारण की इथं भरपूर लोक येतात. कारण की शॉपिंगला माहिती आहे, दादर एक असा मुंबई मधला एक एरिया आहे तिथं शॉपिंग जास्त प्रमाणात होते. इथे ना रोजचे मेनू चेंज होतात. फक्त सोमवारी बंद राहील आणि संडे स्पेशल म्हणजे बिर्याणी असते यांच्याकडे. ते आपल्या सर्व बघायचं आहे आता. तर या आपण त्या काकींची भेट घेऊया. कसं काय सर्व प्राइस पासून आपण विचारणार आहोत. तर या. तर मित्रांनो हा त्यांचा रोजचा मेनू आहे, बघू शकता. आपल्या माझं नाव अंजली आनंद सावंत. अच्छा. आणि कधी पण स्टार्ट केला आपला? झाले 5-6 वर्ष झाली. अच्छा. आणि आपल्या इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही असतं. दोन्ही व्हेज नॉनव्हेज. आणि आपल्या इथं तरी पण व्हेज थाली किती पण स्टार्ट होते? व्हेज थाली 80 रुपये. नॉनव्हेज थाली 140 आहे. चिकन थाली आणि मच्छी थाली मच्छीवर असं सुरमई असेल, बांगडा असेल तर 160-150. आणि तुम्ही आपल्या व्हेज थाली मध्ये काय काय असतं? 2 भाज्या असतात. 2 भाज्या, डाळ भात, पापड, लोणचं, थाली. पापड, लोणचं हे सर्व असतं का? आणि आपला स्टॉल किती ते किती लागतो तरी पण? 12:30 ते 4:30 वाजतातच. 4 वाजता तसं बोलायला गेलं. आठवडाभर चालू असतं. सोमवारी बंद असतं. सीझन मध्ये दिवाळीमध्ये चालू असतं. अच्छा. आणि सीझन मध्ये आता सीझन चालू झालं की असतं सोमवारचं. बरोबर. आणि आता आपल्याकडे काय काय आहे? आता माझ्याकडे बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आहे. अच्छा. ही चिकन बिर्याणी आहे का? हो. ही चिकन बिर्याणी काय प्राइस असेल आपल्या इथे? 90 रुपये. 90 रुपयाला फुल भेटते का? अरे वा. चिकन बिर्याणी आहे, सुक्क चिकन आहे. दाखवते तुला. ओके. हे घेत आहे. हा. हे काय आहे? हे ग्रेव्ही चिकन आहे. हे ग्रेव्ही चिकन आहे का? अरे वा. हो. हे सुक्क चिकन आहे. सुक्क चिकन आहे. अच्छा. आणि हे रोजचे मेनू का की आपल्याकडे असतात का? हेच असतात की चेंज होत असतात? वाराला. हे मांदेली सार आहे. मांदेली सार आहे. हे कलेजी आहे. कलेजी आहे का? ओके. हे खिमा. खिमा आहे का? अच्छा. हे काय जवला. सुका जवला आपल्याला. सुका जवला. हे बिर्याणीला कोशिंबीर पण असतं. अच्छा. बिर्याणीला कोशिंबीर पण आहे. हे चना मसाला आहे. चना मसाला आहे. म्हणजे रोजचा व्हेज आणि दोन्ही रोज असते का? रोज व्हेजला 5 भाज्या असतात. अच्छा. व्हेजला 5 भाज्या असतात. डाल फ्राय आहे, तिखट डाळ. अच्छा. हे तिखट डाल फ्राय आहे का? आणि हे कुर्मा भाजी आहे, फ्लावर बटाटा. फ्लावर बटाटा टाकून. अरे वा. हे साधी डाळ आहे, गोडी डाळ. अच्छा. आणि राईस आहे इकडे. राईस आहे का? आपला प्लेन राईस आहे ना? प्लेन राईस. हे सोलकढी आहे. सोलकढी मिळते का? काय प्राइस असेल सोलकढी? सोलकढी 20 रुपये. सोलकढी 20 रुपये. तांदळाची भाकरी असते, नाचणीची भाकरी असते. तांदळाची अलग अलग असते का? नाही, नाचणीची तांदळाची 20 रुपये भाकरी. अच्छा. आणि चपाती 6 रुपये. चपाती 6 रुपये. आणि तुम्ही आता हे दाखवलात त्याची प्राइस काय? सुक्क चिकन. सुक्क चिकन फुल 150 रुपये. फुल हाफ 90 आहे. अच्छा. हाफ 90. किमा 90 आहे. किमा 90 आहे. कलेजी 70 आहे. कलेजी आपल्याकडे 70 रुपयाला मिळेल. अच्छा. मच्छीचा सार, कोलंबी सार, मांदेली सार असेल तर 70. बरोबर. आणि तुम्ही का की एवढे मेनू बनवताना तुम्हाला कोण अशी मदत करतो? म्हणजे माझी सासूची मदत आहे मला. अच्छा. सासूची मदत तुमच्या. अच्छा. आणि रोजचे मेनू तुम्ही असतात आपल्या इथे? रविवारची फक्त बिर्याणी असते. रविवारची फक्त ही बिर्याणी ठेवता का? फक्त रविवारी स्पेशल बिर्याणी असते. आणि बाकी टायमाला माझा व्हेजच्या दिवशी मसाला भात असतो. अच्छा. म्हणजे बिर्याणीची जागी मसाला भात पण लावता? व्हेजच्या दिवशी फक्त. सोयाबीन राईस असतं. पनीर बिर्याणी असते. आणि ऍड्रेस सांगाल का आपल्या व्ह्युअर्सला जर इथे यायचं झालं तर? गिरगाव पंचो डेपो. गिरगाव पंचो डेपो आहे. अच्छा. ऑपोजिट प्लाझा थिएटर. ओके. म्हणजे इथे समोर प्लाझा थिएटर आहे ना? ते प्लाझा थिएटर. दादर म्हणजे स्टेशनवर 5 मिनिटं आपले लागतील फक्त. अच्छा. आणि मी बघू शकता म्हणजे स्टॉल लावलेले गर्दी झालेली आहे कारण की 5 वर्षापासून लावताय. आहे ना इकडे 5वां स्टॉल वर. बघू शकता काय लावताय? हे चना मसाला. चना मसाला आहे का? फ्लावर बटाटा डालू थोडा. आता तुम्हाला
भात नंतर येणार त्याला. भात ह्याच्यामध्ये नंतर येणार का? कधीपासून तुम्ही इथे खायला येताय तरी? मी त्यांनी स्टॉल लावल्यापासूनच जेवतो. स्टॉल लावल्यापासून तुम्ही इथे जुना कस्टमर मी ते. अच्छा, जेवण चांगलं बनवतं एकदम. बरोबर. मला घरचा डबा बनलेला असतो तुम्ही आणत नाही, त्या तिथं गरम गरम भेटतं जरा खायला. हो ते तर आहे. मग ते जर चांगलं वाटतं. बरोबर. जेवण एकदम चांगलं असतं त्यांचं. आणि तुम्ही तर आलात तर म्हणजे काय व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ट्राय करता? हा, दोन्ही वेजच्या दिवशी व्हेजच खातो, नॉनव्हेजच्या दिवशी नॉनव्हेज खातो. अच्छा, okay. म्हणजे कधी डब्याचा प्रॉब्लेम वगैरे झाला तर तुम्ही इथे जाता का? डेली तुम्ही इथे डेली तिथं जेवण चांगलं असतं एकदम. आणि तुम्ही इथं दिले येत आहे, मग तुम्हाला प्राईसच्या हिशोबाने काय वाटतं तरी पण? चांगलं आहे म्हणजे हॉटेलपेक्षा तर थोडं चांगलं आहे. हॉटेल आपलं जेवू शकतो. पोटभर आपल्या कमी जरा पैशामध्ये पोटभर जेवू शकतो. मित्रांनो, या भाकरीची साईज बघू शकता. तर काकी आपली भाकरीची प्राइस काय बोलत तुम्ही? 20 रुपये. 20 रुपये. दोन्ही पण कोणती नाचणीची हो, घेतला? नाचणीची 20 रुपये, तांदळाची 20 रुपये, चपाती 6 रुपये. चपाती 6 रुपये आहे का आपल्याकडे? तर मित्रांनो, ही चिकन थाली आहे. आता बघूया चिकन थालीमध्ये आपल्याला काय काय भेटेल. हे काय आहे का की कोणतं? सुकं चिकन. सुकं चिकन आहे का? सुकं चिकन आहे. अच्छा. ग्रेव्ही भात नंतर येते कारण अच्छा, ते भात जेवता नंतर येते. देतात. हे ग्रेव्ही चिकन ही आहे. ग्रेव्ही चिकन आहे का? अरे वा. तर मित्रांनो, सुकं चिकन पुढे गेला. ग्रेव्ही चिकन हा. आणि याच्यामध्ये भात नंतर लावता? ते ताटात जमत नाही अच्छा, ना हा, ते तर खायला, आहे. ते मिक्स आणि होतं. आपण भाकरी पाहिजे घेऊ शकतो का? चपातीच्या मध्ये भाकरी देतो आपण. अच्छा, अच्छा. पाहिजे असेल तर भाकरी देतो बरोबर, त्याच बरोबर. रेट मध्ये. त्याच रेट मध्ये. हा, फक्त एक्स्ट्रा भाकरी पाहिजे असेल तर 20 रुपये जास्त घेतो. 20 रुपये जास्त जाईल. हा. ओके ओके. किमा पण कोण किमा घेतात चिकन थालीत, कोण कलेजी घेतात, पण जास्त कोण सुकं जेवण जास्त घेतात. मेरा तो नाही चिकन काय. जर आपल्याला काकी जर खिमा भाकरी असा घ्यायचा झाला, जवला भाकरी घ्यायचा झाला तर तो कसा काय तुम्ही द्याल? 60 रुपये 4 चपात्या आणि जवला 60 रुपये. अच्छा. आणि सुकं चिकन आणि हे घेतलं तर 80 रुपये. बरोबर. 4 चपात्या आणि सुकं चिकन. अच्छा. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला भाकरी घ्यायची झाली तर? एक भाकरी. तर मित्रांनो, बघत असाल आपल्या स्टॉलवरती काय काय मिळत होतं. असल कोकणी जेवण पद्धतीने आपल्या सर्व जेवण काय मिळलं इथं. तर भरपूर काय रिजनेबल प्राइस आहे मित्रांनो, बघू शकता. आणि गर्दी अजून बघू शकता मित्रांनो किती पाठी आहे. कारण की जिथं टेस्ट चांगली असेल आणि प्राइस कमी असेल नाही तर नक्की गर्दी होते, तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही पण जर दादर परिसरामध्ये राहत असाल किंवा येत असाल, कारण की इथं शॉपिंगसाठी भरपूर काही आहे, भरपूर लोक येते यायचं चालू असते. तर तुम्ही पण इथं कधी आलात ना नक्की भेट द्या, कारण खरंच खूप टेस्टी जेवण आहे. तुम्ही आला तर इथे भाकरी बसून चिकन अजून भरपूर काय आहे. संडे स्पेशल बिर्याणी पण लागते मित्रांनो इथे. छोटा स्टॉल आहे पण गर्दी बघायला मित्रांनो किती आहे त्याच्या स्टॉलवरती. तर तुम्ही पण या भेट द्या. ही व्हिडिओ कशी झाली ती मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशा की नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.